नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सिंपल पद्धतीने झणझणीत असं चिकन बनवतोय। आज हे चिकन मी एवढ्या सोप्या पद्धतीने बनवते ना की अगदी तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये हे चिकन बनवून खाऊ शकता। एवढं पटकन हे तयार होतं। ते कसं बनवायचं ते तर व्हिडिओ दौरान तुम्हाला मी सांगणारच आहे। पण खूपदा आपण चिकन वेगळं शिजवून घेतो, मसाला काढतो, तो त्यामध्ये खूपसा वेळ वाया जातो आणि कधी-कधी आपल्याकडे वेळ नसतो। अशा वेळेस ही भाजी तुम्ही बनवून खाऊ शकता। तर चला खूप उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं घातलेलं आहे, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि इथं मी अगदी थोडासा ओला नारळ घातला आहे, भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि एक कांदा ना असाच भाजून यामध्ये घातलेला आहे। याचं जे वरचं थोडंसं काळं आहे ते तुम्ही काढून टाकलं ना तरीसुद्धा चालणार आहे किंवा नाही टाकलं ना तरीसुद्धा चालणार आहे। आता हे एकदम झटपट हे वाटण आहे। तुम्ही मटनला वापरू शकता, फिश करीसाठी सुद्धा वापरू शकता। आता कढईमध्ये ना मोठे 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेलाची क्वांटिटी सर्वस्व तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। त्यामध्ये 2 लाल मिरच्या, थोडंसं जिरं आणि तमालपत्र होतं। यामध्ये खडे मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता। एखादी मसाला विलायची, जावित्री असं वगैरे घालू शकता। पण इथं मी थोडेसे कमी मसाले घातलेले आहेत। आता हे व्यवस्थित असं चिकन परतून घ्यायचं आहे। हे चिकन तुम्ही जेवढं छान परतून घ्याल ना मंडळी, भाजी चवीला तेवढीच भारी लागते बरं का। आता हे 1 मिनिटभरासाठी मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता चिकनला काय होतं ना, खूप पटकन पाणी सुटतं, त्यामुळे चिकन सुरुवातीला व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यानंतर चिकन मसाला, कांदा लसूण मसाला, घरगुती लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि हळद घातलेली आहे। आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे, मस्त असे परतून घ्यायचे। छान असं याचं कोटिंग आलं पाहिजे या मसाल्यांचं, असं व्यवस्थित याला परतून घ्यायचं। अगदी नेहमी तुम्ही जे चिकन रेसिपीज बनवता ना त्यापेक्षा ही खूप वेगळी रेसिपी आहे आणि टेस्टला सुद्धा खूप जास्त भारी लागते, मस्त लागते। भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत छानच लागते। आता आपण यामध्ये मसाले घातलेले आहेत, यावरती झाकण ठेवून आहे ना याला मी 2 मिनिटासाठी वाफ काढून घेतली। इथं मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो ना स्वच्छ धुवून कट करून यामध्ये घातलेला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, आमच्या घरामध्ये आवडतो त्यामुळे मी घातलेला आहे। खूप जणांना चिकनमध्ये टोमॅटो वगैरे घातलेला आवडत नाही, तुम्ही नाही घातला ना तरीसुद्धा चालणार आहे। पण टोमॅटो घातल्यामुळे एक मस्त याला ना अशी चटकदार चव येते, त्यामुळे इथं मी टोमॅटो घातलेला आहे। सगळं छान असं परतून घेतल्याच्या नंतर स्टार्टिंगला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं। आता जर भाजी तुम्हाला अशीच लपथपीत हवी असेल ना तर यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालू नका, झाकण ठेवा, गॅस बारीक करून ही भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकता। पण ही मला भाकरीसोबत खाण्यासाठी बनवायची, त्यासाठी यामध्ये मी ना थोडंसं गरम पाणी घातलं होतं। आता याला ना आपण मसाला यामध्ये घातल्याच्या नंतर यावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेतली होती। साईडच्या छोट्या टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि तेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जेवढी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं। तयार केलेला मसाला जो आहे तुम्ही विविध भाज्यांमध्ये किंवा उसळीचे जे प्रकार असतात त्यामध्ये देखील वापरू शकता। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटासाठी हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आपण 10 ते 12 मिनिटासाठी हे चिकन सुरुवातीला परतून घेतलं, त्यानंतर पुन्हा पाणी वगैरे घालून 5-6 मिनिटासाठी शिजवलं। असं टोटली आपण 15 ते 20 मिनिटासाठी हे चिकन शिजवून घेतलेले। मस्त झणझणीत असं हे चिकन आपलं तयार झालेलं आहे। खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, चवीला खूप भारी लागतं। बरं मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कुठेही थोडीशी जरा आवडली असेल ना तरी व्हिडिओला लाईक करा आणि आज तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। मस्त असं इथं मी ताट वाढून घेते, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने चिकन रेसिपीज ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या टेस्टी आणि अतिशय सिंपल रेसिपीमध्ये। तोपर्यंत बरं, हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।